एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये अजिंक्य नाईक विजयी झालेत। अजिंक्य नाईक हे आता एमसीएचे नवे अध्यक्ष असतील। 107 मतांनी अजिंक्य नाईक हे आता विजयी झालेले आहेत। संजय नाईक आणि अजिंक्य नाईक या दोघांमध्ये चुरस होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हा निकाल हाती आलेला आहे। एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आता अजिंक्य नाईक हे आता विजयी झालेले आहेत। अजिंक्य नाईक हे आता एमसीएचे नवे अध्यक्ष असतील। अमोल काळे यांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे एमसीएच्या अध्यक्षपदाची ही निवडणूक लागलेली होती, त्यामुळे आता या एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आता अजिंक्य नाईक हे विजयी झालेले आहेत। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात। विजय साळवी आपल्या सोबत आहेत। विजय, अजिंक्य नाईक आता एमसीएचे नवे अध्यक्ष असणार आहेत। कशा पद्धतीने ही निवडणूक पार पडली, कारण की अखेरपर्यंत या दोन्ही नायकांमध्ये चुरस पाहायला मिळाली होती? खऱ्या अर्थानं चुरस पाहायला मिळाली होती, पण प्रत्यक्ष जेव्हा रिझल्ट आलेला आहे तेव्हा रिझल्टमध्ये मात्र चित्र नेमकं उलट दिसलंय दीपक आपण। कारण अजिंक्य नाईक यांना 221 मतं मिळाली आहेत 335 पैकी, आणि केवळ 114 मतं, केवळ म्हणता येणार नाही पण 114 मतं ही संजय नाईक यांना मिळाली आहेत। 107 मतांच्या फरकानं त्यांचा विजय झालेला आहे। यात महत्वाची गोष्ट ही आहे, केवळ 16 महिन्यांसाठी हे पद आहे। याचं कारण अमोल काळे यांच्या निधनानं जी जागा रिक्त झाली होती अध्यक्षपदाची, त्या जागेवर अजिंक्य नाईक निवडून आलेले आहेत। पण मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासात 38 वर्षांचा सर्वात तरुण अध्यक्ष या निवडणुकीच्या निमित्तानं लाभलेला आहे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। पण या निवडणुकीच्या निमित्तानं दिसलं काय आपल्याला, तर आशिष शेलार हे एका बाजूनं संजय नाईक यांच्यासाठी त्यांची साथ होती, पण अजिंक्य नाईक यांच्या बाजूनं भावनिक पाठिंबा आपल्याला दिसला, तो शरद पवारांचा, कदाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा, कारण याविषयी चर्चा होती। उद्धव ठाकरेंनी देखील आपली ताकद त्यांच्या बाजूनं केलेली होती, शिंदेची ताकद विभागलेली होती। त्यामुळे राजकीय नेते देखील या निवडणुकीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आपल्याला पाहायला मिळत होते, आणि त्या निवडणुकीत म्हणूनच एक रंग भरला। हे चित्र 221 अजिंक्य नाईक आणि संजय नाईक 114 या मतांच्या फरकानं आता आपल्या समोर आलेलं आहे। अजिंक्य नाईक त्याच्यात विजयी झालेले आहेत। दीपक, विजय, खरं तर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे 18 महिन्यांसाठी हे आता अध्यक्षपदी अजिंक्य नाईक असणार आहेत, परंतु आता त्यांच्यासमोर आव्हानं नेमकी काय असणार आहेत या कार्यकाळात? दीपक, खऱ्या अर्थानं मोठं आव्हान असणार आहे। याचं कारण अमोल काळे यांचा हा कालावधी हा 3 वर्षांसाठी होता। त्यांच्या नजरेसमोर नेमकी काहीतरी उद्दिष्ट होती। गेल्या वर्षी त्यांच्याच कारकिर्दीत मुंबईनं अनेक वर्षानंतर रणजी ट्रॉफी पुन्हा जिंकली होती, आणि मुंबई क्रिकेटला अमोल काळे यांच्या रूपानं एक अध्यक्ष लाभला होता। त्यांचं दुर्दैवानं अतिशय जेव्हा ते ऑस्ट्रेलियात आता होते त्यावेळी अजिंक्य, मोठा विजय या पोटनिवडणुकीत तुम्हाला मिळाला आहे। जवळपास 221 मतं तुम्हाला मिळालेली, 205 हा आकडा तुम्ही घेतलेला आहे। जशी तुमची सेक्रेटरी पदाची मतं होती तशीच विक्रमी मतं मिळाली, काय सांगाल? हे ॲक्च्युली आमचा मैदान क्लब क्रिकेटर्स असतील, ऑफिस, स्कूल, कॉलेज आणि आमचे जे क्लब मेंबर्स आहेत, क्लब सेक्रेटरी, हा त्यांचा विजय आहे। महिला पुरुष सगळे क्रिकेटर्स आम्हाला सपोर्टला होते, आणि ॲक्च्युली ही दुःखाची निवडणूक होती। हा जो विजय ॲक्च्युली अमोल काळेंचा विजय आहे। त्यांची लिगसी कंटिन्यू करण्यासाठी आज आम्ही ही निवडणूक लढलो होतो, आणि त्याला सक्सेस मिळाला। माननीय पवारसाहेब असतील आणि बाकी सर्वच पक्षातले राजकीय नेते जे आहेत त्यांनी आम्हाला सपोर्ट केला, त्यांचं पण मी खास करून धन्यवाद करेन, आणि असंच क्रिकेटसाठी काम सुरू ठेवीन। आणि बाकी आमचे सगळे तुम्ही मेंबर्स आहेत ते आज इकडे उपस्थित आहेत, त्यांचं पण खास करून अभिनंदन, कारण त्यांनी माझ्यासारख्या तरुणावर विश्वास ठेवला। जवळपास गेली 1.5 वर्ष तुम्ही सेक्रेटरी होतात एमसीएचे, आता अध्यक्ष झालेला आहात। काय तुमची पुढची टार्गेट्स आहेत? तुम्हाला काय मुंबई क्रिकेटसाठी करायचं आहे? मुंबई क्रिकेट रिलेटेड जेवढ्या गोष्टी करता येतील, जेवढे मायक्रो लेवलला प्लॅनिंग असेल, ते मोठ्यातली मोठी गोष्ट, आणि आमच्यासाठी रणजी ट्रॉफी आणि इंडियाला प्लेयर्स प्रोव्हाइड करणे हे आमचं मेन उद्दिष्ट आहे, आणि मैदान क्रिकेट हे आमचा बेस आहे, त्याच्यासाठी आम्ही काम करत राहू। आव्हाड साहेब, आपण पण पूर्ण महत्वाची भूमिका बजावली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।